नमस्कार, माझ्या किचनमध्ये आपले स्वागत आहे। चला तर आज आपण बनवणार आहोत चणा पीठ आणि रव्याचे व्हेज आमलेट। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी चणा पीठ, 1 वाटी रवा, 1 वाटी कापलेला कांदा, 1 वाटी कापलेला टमाटा, 1 ते 2 चमचे हळद, 2 ते 3 चमचे जिरा ओवा पावडर, 1 वाटी कापलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, आणि इथे मी घेतलेली हिरवी मिरची लसूण पेस्ट, पिठाचा आता मस्त एक जीव करून घेणार आहोत। थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा एक जीव तयार करणार आहोत। जास्त जाड पण नाही बनवायचं, जास्त पातळ पण नाही, आपल्याला पाहिजे तसं थोडं थोडं पाणी टाकून मस्त बॅटर तयार करून घ्यायचं आहे। इथं आपलं बॅटर तयार झालेलं आहे। इथे आता आपण एक नॉनस्टिक तवा घेतलेला आहे, तव्याला थोडं तेल लावून घेणार आहोत। पॅनवरती मस्त बॅटर पसरून घेणार आहोत। आपल्याला पाहिजे तसे छोट्या मोठ्या आकाराचे बनवू शकतो आपण। इथे मी जास्त मोठी साईज पण नाही, छोटी पण नाही, मीडियम साईज घेतलेली आहे। जास्त पातळ नाही, जास्त जाड पण नाही। मस्त असा कलर आलेला आहे। आता थोडंसं तेल लावून घेऊ आपण वरच्या बाजूने। याला आता आपण पलटी मारणार आहोत। गरम छान असे आमलेट तयार झालेले आहेत। सॉस किंवा लोणच्या सोबत आपण आमलेटचा आस्वाद घेऊ शकता।